मनमाडच्या मुल्हेर गावात अश्विन पौर्णिमेला अशी रासक्रीडा रंगते। संध्याकाळच्या सुमारास हजारो भाविकांचे हात चक्र चढवण्यासाठी सरसावतात आणि एकच जयघोष होतो। 25 फुटांचं रासचक्र केळीच्या पानांनी आणि झेंडूच्या फुलांनी सजवलेलं चक्र असतं। दोरीच्या साह्यानं विशिष्ट प्रकारची गाठ बांधून हे रासचक्र तयार करतात। गोपगोपिकांच्या वेशात बाळगोपाळही या उत्सवात सहभागी होतात। राज्यभरातले भाविक हा उत्सव पाहण्यासाठी या ठिकाणी येतात। रासक्रीडेला हजारो वर्षांची परंपरा आहे। कृष्णाच्या काळात इथे एक मयूरध्वज नावाचा जो राजा होता, कृष्ण भक्त होता आणि त्याला दिव्य चक्षुने रासक्रीडा दर्शन कृष्णाने त्या राजाला दिलं। ते ज्या ठिकाणावर दिलं ते हे ठिकाण आहे। 750 वर्षापूर्वीचा सगळा इतिहास आहे आणि 400 वर्षापूर्वी काशीराज महाराजांनी म्हणजे जे उद्धव महाराजांचे गुरु होते आणि आता जे पंडित घराण्याकडे तिथलं जे म्हणजे महाराज आहेत त्यांचे वंशज म्हणजे पूर्वज, तर त्यांनी या रासक्रीडेचं पुनरुज्जीवन केलं। रात्री 9:30ला सुरू होणारा भजनाचा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत जातो। भैरवीचं पद म्हणत पहाटे रासस्तंभावर चढवलेलं रासचक्र पुन्हा खाली उतरवलं जातं। निलेश वाघसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मनमाड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।